नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीलाच विरोधक आज निवडणूक आयोगासोबत एक बैठक विरोधकांची झालेली होती आणि यावेळेला ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. काय नेमकं घडलं, सुरुवातीलाच न्यूज टॉप 9च्या जाणून घेऊया. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची आज 1.25 तास बैठक. मागण्यांचं दिलं निवेदन. तर शिष्टमंडळातील काही प्रमुख नेते उद्या पुन्हा निवडणूक आयोगासोबत चर्चा करणार. उद्याच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद. जयंत पाटील यांची माहिती. मुंबईत व्हीव्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या. मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर शिष्टमंडळाची मागणी. मतदान कुणाला जातं हे मतदारालाही कळत नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ समोर. 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का? राज ठाकरेंचे मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट सवाल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पराभव दिसू लागला. सरकारच्या कामामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाविकास आघाडीवर टीका. सरकार ज्या पद्धतीने आज काम करत आहे, शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच नाराजी व्यक्त. महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्यूज आघाडी. मुख्यमंत्री असताना कधी बाहेर पडले नाही, आता मात्र प्रत्यक्ष आले. उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला. नशीब नेता पहिल्यांदा आले, प्रत्यक्ष मुख्यमंत्री असताना आले नाहीत, परंतु आता ते आले. मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडी नाही, महाकन्फ्यूज आघाडी आहे. निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? ज्यांना आज 18 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांनी मतदान करू नये का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल. यादीतील दुबार नावं काढा आणि मतदान घ्या. जयंत पाटील यांची आयोगाकडे मागणी. तर दुबार नावं असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणे दुरुस्त व्हाव्यात, त्याचं डुप्लिकेशन जावं, चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत, यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. विरोधकांची आतापासूनच पराभवाची मानसिकता. शिष्टमंडळ भेटीवरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला. आक्षेप घेतला तरीही निवडणूक आयोग त्यांचं काम करणारच. बावनकुळे यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीचे नेते हे पराभूत मानसिकतेमध्ये आहे. आतापासूनच पराभवानंतरचे नरेटिव्ह सेट करण्याकरता त्यांची ही तयारी आहे.